गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी बोल. श्री स्वामी समर्थ. मी हरीश मिस्त्री स्वागत करतो आपला दी हरीश मिस्त्री ॲडव्हेंचर या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आम्ही निघालो आहोत कोकणात रत्नागिरीला, माझ्या वाईफच्या गावी, जिथे ती राहत होती मांडवीमध्ये. आज कोकणात जाण्याचं कारण असं आहे की 2 दिवसाने होळी आहे, ज्याला आपण शिमगा म्हणतो, रंगपंचमी म्हणतो. तर बरेच वर्ष झाली मुंबईमध्ये सेलिब्रेशन करतो आहोत होळीच्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी. पण सध्या जरा जो का मुंबईमध्ये प्रकार चाललाय, फक्त पार्टी, धांगडधिंगा, या सर्वांपासून जरा लांब जायचा विचार केला आणि यावर्षी कोकणातील शिमगा आम्ही अनुभवाचा विचार केलाय. त्यासाठी आम्ही आज जात आहोत रत्नागिरीला, मांडवी येथे. तर मांडवीला काही प्रसिद्ध पालख्या असतात, ज्या एका गावातून दुसऱ्या गावात जातात. रात्री 12 वाजता ती पालखी निघते आणि पहाटे 5 वाजता ती पालखी मांडवी येथे पोहोचते. तर त्या पालखीला खूप वर्षापासून जायची इच्छा होती, कारण आपण म्हणतो ना की शिमग्यामध्ये देव हे आपल्या भेटीला येतात, तर आपल्यालाही त्यांना भेटण्यासाठी जायला हवं. तर हा खास क्षण अनुभवण्यासाठी आम्ही आता रत्नागिरीत जात आहोत. सो आता आम्ही कर्नाळला पोहोचलो आहोत, कर्नाळच्या पुढे थोडे आहोत. आणि त्याचबरोबर सध्याची नॅशनल हायवे 66 ची रोड कंडिशन काय आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगेन. आणि जर मध्ये काही चांगली दृष्टी दिसली तर तुम्हाला एक चांगले ड्रोन शॉट बघायला भेटतील. तर मित्रांनो, पनवेल पासून ते गडपर्यंत रस्ता पूर्ण प्रॉपर बनवलेला आहे. फक्त मध्ये मध्ये थोडे स्पीड ब्रेकर आहेत, पण ते असणे गरजेचे आहे. बाकी गडप पासून जरा रस्त्याचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे, समोर बघू शकता. तर मित्रांनो, गडप पासून कासोपर्यंत रस्ता खूप चांगला होता. गडप मध्ये जिथे मी तुम्हाला बोललो की रस्त्याचं काम सुरू आहे, ते अगदी एक 200-300 मीटर पर्यंत काम सुरू होतं. आणि आता कासोपासून पुढे हा सिंगल लेन रस्ता पुन्हा सुरू आहे. तर मित्रांनो, थोडा पाणी पिण्यासाठी थांबलोय. देऊ का? दे बाबा. तर मित्रांनो, नागोठण्याला पोहोचलो आहोत. कासोपासून ते नागोठण्यापर्यंत एक 70% रस्ता चांगला आहे, मध्ये 30% पॅच आहे जो थोडा खराब आहे. मानगावला बहुतेक आम्ही जेवण करायला थांबू, तोपर्यंत जरा भुकेला कंट्रोल करायला पाहिजे. काय बायको, करणार ना कंट्रोल मानगावपर्यंत? करावंच लागेल. मानगावपर्यंत करणार का कंट्रोल? हो, करावंच लागेल, कारण गाडी थांबत नाही. हो. आमच्या अन्नाचा वार आहे, गाडीत बसल्यापासून तुझं तोंड चालू आहे. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे, तर आता पुढे निघतो, कारण खूप लेट झालाय. अजून इथून पुढे 4.5 तास दाखवत आहे. कोकण रेल्वेचा ब्रिज. आपल्या कोकणातली प्रत्येक गाडी या ब्रिजवरून जात असते. आहोत कोलाडला. इथलं एक काम बरेच वर्षापासून आहे तसंच आहे, फार काही जास्त झालं नाहीये. मित्रांनो, डाव्या साईडला आपण बघत असाल कोलाड रेल्वे स्टेशन. मित्रांनो, आता पोहोचलो इंदापूरला. 11:30 वाजता आम्ही लालबागवरून निघालोय. 4 वाजले बरोबर इंदापूरला यायला. त्यात 1 तासाचा लंच ब्रेक. इतक्या वर्षाच्या ड्रायव्हिंग मध्ये पहिल्यांदा इतका उशीर झालाय मला आज. हो, नागोठण्यापासून इंदापूरपर्यंतचा रोड हा बऱ्यापैकी कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त ठिकाणी चांगले पॅच भेटणार नाहीत. तर मित्रांनो, आता मानगाववरून बाहेर पडलेलो आहोत. आता इथून पुढे जो आहे तो 4 लेन रोड आहे आणि खूप छान रोड आहे. थोडासा वीर पर्यंतचा पॅच थोडा खराब आहे. तर मित्रांनो, आता लोणेरेला पोहोचलो.
इथे एक ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे इथेही तुम्हाला थोडं बहुत ट्रॅफिक भेटेल. मित्रांनो, वीरच्या थोडा पाठी आहोत. मला राईट साईडला दिसत असेल पहिल्या मारुती एक मारुती 800 उभी असेल. हे नक्की काय आहे, ज्याला माहिती आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगावं. ही माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता गंधारपाली लेणी. मित्रांनो, पोहोचलो आहोत महाडला. आता आपण जाणार आहोत सावित्री नदीच्या पुलावरनं. मित्रांनो, आता पोहोचलो आहोत कोल्हापूरला. समोर तुम्ही बघू शकता की दोन साईडला ब्रिज आहेत. त्या ब्रिज वरून एक रस्ता गेला आहे महाबळेश्वरला डाव्या साईडला, आणि सरळ जो रस्ता आहे जो आपण आता ब्रिजच्या खालून जातो तो जातो रत्नागिरीला. हा, त्याच्यावर नाहीच गेले मी. मित्रांनो, इथून जो डाव्या साईडला एक रस्ता गेलाय बघा दिसतात, हा आहे कशेडी घाटाचा रस्ता. तिथे की आता जास्त करून गाड्या जात नाहीत. गाड्या ज्या आहेत त्या आता समोरून जातात कशेडी बोलतात. तर जे कोणी रात्रीच्या वेळेला कशेडी बोगद्यामध्ये येत असतील त्यांनी जरा सावधगिरी बाळगा, पण लाईट नाही आहे. मे बी रात्रीला चालू नसतील, पण आता तर त्या बंद होत्या. भरून नाक्याला. अरे 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 थांब थांब, सांगू आलो येणार नाही. तो दोस्तों, ये है भोसले घाट. यहाँ पे आप देखिए कितना शार्प यूटर्न है. जब आप, अरे मी हिंदी मध्ये का बोलतोय. तर मित्रांनो, हा आहे भोसले घाट. याचं चढाव जितकं डेंजर आहे त्यापेक्षा जास्त डेंजर आहे ह्याचं उतरण. कारण जेव्हा समोर आपण गाडी घेऊन उतरत असतो त्यावेळेला खूप भयानक असे हादसे इथे झालेले आहेत. तुम्ही समोर बघत पण असाल की किती स्पीड ब्रेकर इथे लावलेले आहेत. तर मित्रांनो, सुरू झालाय परशुराम घाट. आपल्या परशुरामांची भूमी, देवभूमी कोकण. तर मित्रांनो, इथे आहे परशुराम मंदिर. तर मित्रांनो, परशुराम घाटात तुम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागेल, कारण ते रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे.
मित्रांनो, भोसले घाटापासून ते चिपळूणपर्यंत रस्ता 70 ते 80% चांगला आहे. मध्ये चिपळूणमध्ये थोडं काम चालू होतं आणि परशुराम घाटात काम चालू होतं आणि चिपळूण सिटीमध्ये थोडंफार काम चालू आहे. चिपळूण सिटी नंतर आता आम्ही धामणीला पोहोचलोत. धामणीपर्यंत रस्ता चांगला आहे. धामणीच्या CNG पंपच्या पुढे हा रस्ता खराब आहे पूर्णपणे. मित्रांनो, धामणीच्या पुढे संगमेश्वर येईपर्यंत रस्ता पूर्णपणे खराब आहे. रात्रीच्या वेळेत तर खूप सावधगिरीने वाहने चालवा. अभी पहुंच गए संगमेश्वर. ये गया अभी संगमेश्वर डिपो. और मेरा चेहरा भी देख लो कितना खराब हुआ है. दोस्तों, संगमेश्वर से आगे एक साइड का रोड का काम पूरा हुआ है, एक साइड का काम जो है वो चालू है. तो आपको डाइवर्सन बार बार मिलेंगे, तो डाइवर्सन पे ध्यान देना. कई जगह पे डाइवर्सन बोर्ड नहीं लिखे गए हैं. कुठे बोललो का आपण? काय माहिती, पण त्यांना विचारायला लागेल. आता आपण मानसकोंडावरून राईटला म्हणून आतमध्ये गाडी टाकली, कारण निवळी मार्गे आपण जेव्हा हातकांबेला जाणार आहोत तो रस्ता खूप खराब आहे. तर ज्यांना प्रॉपर रत्नागिरी जायचं आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय असेल. मित्रांनो, जे कोण मुंबईवरून रत्नागिरीला थेट जाणार असतील त्यांच्यासाठी हा एक उत्तम रस्ता असेल. मानसकोंडवरनं राईट घेऊन तुम्ही ओक्षी मार्गे रत्नागिरी देऊ शकता. रस्ता एकदम प्रॉपर बनवलेला आहे. कुठेही खड्डे वगैरे काही नाही. सुरुवातीचा सेक्शन फक्त थोडा घाट लागेल, पण त्याच्यानंतर खूप चांगले रस्ते आहेत. तर मित्रांनो, पोहोचलो आहोत रत्नागिरीला. समोर आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी स्मारक आणि समोर छत्रपती शिवाजी मैदान. तू कधी किती वर्षांनी झालीस? मी 6 लास्ट टाइम कधी आलेलो संध्याच्या लग्नाला. 6 वर्षांनी. ये दीपाने